जगाच्या पाठीवरची ही एक दिव्य परंपरा आपल्याला शिकवल्या जाते. खर तर संशय निर्माण व्हायला पाहिजे होता जानकी मातेला. का? कारण लग्न होत असताना जानकी मातेचं लग्न हे राजा रामासोबत झालं होतं, वनवासी रामासोबत नव्हतं झालं. पण राजा रामासोबत विवाह झाल्यानंतर सुद्धा अगदी स्वप्नातही येऊ नये असा भाव निर्माण झाला. ज्या मस्तिष्कावर सुवर्णमय मुकुट रचावा, दुसऱ्या दिवशी त्याच मस्तिष्कावर केसांची जटा बांधल्या गेली. ज्या शरीरावर राजवस्त्र धारण व्हायला पाहिजे होते त्या शरीरावर वल्कल वस्त्र धारण केल्या गेली. आणि ज्या अर्धांगिनीने राणी म्हणून वागावं ती स्वतः सेवक म्हणून प्रभू रामांच्या सोबत वनवासाला आनंदानं तो वनवास स्वीकारून जाते. तिला संशय निर्माण व्हायला पाहिजे होता, मालक मी काही तुमच्या सोबत वनवास, तुम्हालाही 14 वर्षाचा शब्द तुमच्या वडिलांचा आहे, तुमच्या करताय, मी तुमच्या करता कशा करता 14 वर्षाचा वनवास बघू. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये राम कथा ही तेवढ्या करताच उपयुक्त आहे. अहो मी म्हणतो लग्न ठरत असताना ज्या मुलाचं पॅकेज 10 लाख 12 लाख रुपये आहे, लग्न झाल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये जर कदाचित त्याची नोकरी गेली, दुसरी नोकरी करत असताना त्याला जर आता 2-3 लाखाचंच पॅकेज भेटलं तरी सुद्धा पावती व्हायला वेळ लागत नाही. एवढं घोर कलियुग आहे. आणि अशा काळामध्येच प्रभू रामचंद्रांच्या जीवन चरित्राची या कथेची नितांत आवश्यकता आहे. एक सांगू, ज्याला प्रपंच करायचा असतो ना मनापासून, तो सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा प्रपंच करतो. आणि ज्याला प्रपंच करायचा नसला ना, त्याच्याजवळ किती फॅसिलिटी उपलब्ध असू द्या, किती सुविधा असू द्या, तरी त्याच्यामध्ये त्याला काहीतरी अपूर्णता वाटत असते. काय नव्हतं जगाच्या मालकाकडं? डोळे लावता बरोबर 14 वर्षाचा वनवास क्षणामध्ये संपवण्याचं सामर्थ्य होतं प्रभू रामांकडे. परंतु जगाला दाखवायचं होतं, जगाचा मालक जरी असला तरी माणूस बनून आलेत प्रभू राम, आणि माणसाला कसं जगावं हे शिकवून दाखवलं. हे दिव्य रामकथा सांगितली.